बेंचर्स असतात ते जे खूप जोरात ओरडून माहोल क्रिएट करतात, इकडे फर्स्ट बेंचर्स जे आपल्या त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा जोरदार. खऱ्या अर्थाने रियुनियन तुमच्यामुळे झालेलं आहे. सगळ्यात पहिला प्रश्न आहे, सचिन पाटीलना किती मिस केलं या चित्रपटात? सुरुवात झाली तेव्हा थोडंसं टेन्शन होतं मला माहित नव्हतं की कसं पेलवेल मला. त्यावेळेला एक माणूस होता बाजूला की ज्याला मी सांगू शकत होतो की मला जरा असं वाटते काय करूया, किंवा त्याला जर वाटत असेल तर तो सांगायचा की आपण हे करून बघूया. त्याला सुरांचा खूप चांगला अभ्यास आहे आणि तो चांगल्या पद्धतीने ते एक्सप्लेन करतो की बाबा हे गाणं ह्यासाठी उपयोगी पडतं, हा शब्द ह्याला वापरायला पाहिजे. हे त्याचा खूप छान कान आहे असं म्हटलं तरी हरकत नाही. दुसरी अशी गोष्ट की आम्ही दोघांनी जेव्हा सुरुवात केली त्यावेळेला मराठी चित्रपट चालत नव्हते. म्हणजे मी हिरो म्हणून काम करत होतो, सचिन पण हिरो म्हणून काम करत होता, पण पिक्चर पुण्यापर्यंत पण येत नव्हते. कोल्हापूरला लागायचा, साताराला लागायचा आणि बुधवारी तो काढला द्यायचा. त्याचं कारण असं कळलं आम्हाला की पिक्चर पोहोचतच नाही, त्याची पब्लिसिटी पोहोचतच नाही. समोर सलमान खानची फिल्म लागली की समोर चित्रपट काढून टाकला गेला. आम्ही दोघांनी असा खूप विचार केला की अशी काहीतरी गोष्ट करूया की ज्याच्यामुळे फिल्म चालायला लागतील. फिल्म चालायला लागली की मग आपण हिरो म्हणून काम करूया तर आपल्याला फायदा होईल. मग काय करायचं असं चालू होतं. तर संजय मोने यांनी सचिनच्या डोक्यात एक आयडिया टाकली की आपण ना चलती का नाम गाडीचा रिमेक करू. आणि सचिनने मला बरोबर घेतलं आणि आम्ही तिघजण एकत्र बसून त्या गोष्टीला सुरुवात झाली. ती सुरुवात त्यावेळेची तिघं एकत्र असल्यामुळे ही फिल्म करत असताना मी त्या दोघांना खूप मिस केलं, म्हणजे संजय मोनेला आणि सचिनला.